तर प्रेग्नन्सीमध्ये कुठले पदार्थ आहेत जे खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतात? तर एक नंबर डाळिंब. डाळिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, आयर्न या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समावेश असतो. तर डाळिंब हे प्रेग्नंट स्त्रियांसाठी खाणं खूप जास्त चांगलं आहे. डाळिंबाने ब्लडमधलं हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं. त्यानंतर बीट. बीट खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते. बीटरूटमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन B1, B2, B6, B12 हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रियांनी बीट खाणं हे देखील खूप फायदेशीर आहे. त्यानंतर पालक. पालकाच्या कच्च्या पानामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असतं, जे शरीरामध्ये आयर्नची कमतरता होऊ देत नाही. त्यामुळे पालक खाणं ही खूप जास्त फायदेशीर आहे. पालकामध्ये असणारे व्हिटॅमिन B12, फॉलिक ऍसिड हे शरीराला महत्वाचे असे पोषक द्रव्य देतात, तसंच शरीराचे हिमोग्लोबिन कमी होऊ देत नाही. त्यानंतर सफरचंद. तर सफरचंद खाल्ल्याने आयर्नची कमतरता होत नाही आणि ब्लड मधलं हिमोग्लोबिन वाढवण्यास सुद्धा मदत होते. तसंच सफरचंद खाल्ल्याने रोगांशी लढण्याची जी ताकद असते ती ताकद वाढण्यास मदत होते. त्यानंतर ब्रोकोली. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात. आयर्न आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ब्रोकोली उकडून खाणं हे खूप जास्त फायदेशीर ठरतं किंवा सॅलडच्या रूपात सुद्धा आपण ते खाऊ शकतो. तर हे काही पदार्थ आहेत ज्यामुळे ब्लडमधलं हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत होते, आयर्न वाढायला सुद्धा मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये बॉडीमधलं हिमोग्लोबिन कमी होणं, त्यानंतर आयर्न कमी होणं या खूप कॉमन गोष्टी आहेत. त्यासाठी हे काही अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही नक्कीच खाऊ शकता